सुरेश धसला पाडतो हाके तुम्हाला माहित नसाल 2 जिल्हा परिषदचे अध्यक्ष धनगर समाजाचा करणारा सुरेश हाके पंकजाताईचे पीए त्यांनी फोन केले संकेत सानप यांनी फोन केले ते पण रोज टाइम बरोबरच असतात आदरणीय ताईसाहेबाबरोबर आणि बाबा ड्रायव्हर का फोन आहे ते बी त्यांच्या बरोबरच असतात त्यांनी बी फोन लावले लोणीला फोन लावले आणि माझ्या शिट्टी चालवा पंकजाताई जीवापासून सांभाळायला काही वंजारी समाज माझ्या बरोबर प्रामाणिकपणे आणि जपेल भविष्यात सुद्धा जपेल कोरोनाच्या काळात सुंदरलाल गर्जे इथं उभा आहे एक सुद्धा वंजारी समाजाचा माणूस मी मरून नाही दिला त्याच्यासाठी झगडलो गेलो इथं सुंदर आहे विचारा मला अर्ध्या रात्रीचा ट्रान्सपोर्टच्या बिझनेस मध्ये मेजर आमचे वंजारी समाजाचे पोर आहे का नाही गर्जे आहे अहो मलाच फोन करते मीच जातो कुठले काय काय तर आमचे आता काय जरा रगेलच येत ना आमचे लोक ऊसात ओढायच्या ऐवजी म्हणतात बरं एक गाडी घ्या 2 गाडी घ्या 3 गाडी घ्या ते घेतल्यावर महेंद्र दादा आपण दोघे होतो नागेश्वरीत काय बोलले झेपऱ्या खाली बस कृष्णा खाली नागेश्वरीत काय बोलले लोक वंजारी समाजाचे लोक बोलले सुरेश धसने 2 वाजता फोन घेतला माझ्या गाडी पण ऍक्सिडेंट झाला 2 माणसं गेले आमचे गाड्यावाले इतके खतरनाक आहेत रेल्वेच्या गेटला धडका म्हणते काही करते गोव्यात वरून खाली जाते बर का त्याच 1 लाख 2 लाख खर्च येत असेल तर सुरेश 30-40 हजार कुणाबरोबर असं वागायला पाहिजे होतं माझ्या बरोबर मी अतिशय प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर आहे मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही मी नम्रपणे तुम्ही जसं म्हणाल तसं केलं आजपर्यंत आणि तुमच्यासाठी लोकसभेला तर काम केलंच माझा अपमान होईल समाज मला उलट बोलाल हे अजिबात नाही बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळे झेंडे काय फडके दाखवले आष्टी मतदारसंघात तसं काही झालं नाही मोरल आमचं आहे आम्ही पण विनंती केली कोणी असलं काही करायचं नाही आणि 32,000 अमुक मताचे लीड दिले जे मैकडच्या गावात मतदान झालं की तुमच्या जवळच्या कानात बोलणाऱ्यांनी तुम्हाला सांगायचं ही मत ओबीसीचे मत आता बघा ना ओबीसीचे मत आहेत अरे जिथं 70% माळे समाजाचं गाव आहे शिरी 70% माळे समाजाचं गाव आहे संदीप तिथला सरपंच संदीपचे भाऊ आमच्या बाळूची मंडळी तर का किती मतं पडले आमच्या समाजाचे 20% मत आहेत फक्त मराठ्यांचे किती मतं पडलेत आपले टोटल किती पडले 1100 आपल्याला 1 मिनिट फक्त शिरी गावाकडून 850 मतं मला आहेत दोंडे साहेबांना 300 मतं आहेत जिथं 70% माळी समाज आहे मराठा समाज 20% अदर 10% तिथं मतं सुरेश धसला किती 850 आणि सतत तुम्ही म्हणले हा देवेंद्र फडणवीसचा उमेदवार आहे देवेंद्र फडणवीसचा म्हणजे आयडिया तुमची अशी होती तुमचे मत काढून घ्यायचे आणि मराठ्याच्या लोकांनी म्हणायचे फडणवीसचा उमेदवार याला टाका पाड म्हणजे मी इकडून मोकळा असं झालं नाही मी तिकडे मी मोकळा नाही झालो संबंधित माझ्या दूध संघात समाज आहे माझे 3-3 हजार लिटर दूध असलेले हे तिकडं वळ 3-3 हजार लिटर दूध असलेले काही चेअरमन माझ्या बरोबर त्यांनी मत नाही दिले
खलाटवाड्याचं मलाच पाडणार ना बरं का. आणि त्यांना वाटलं मराठा समाजाचे माझ्या स्वतः प्रामाणिक मत दिले तुम्ही. जर आकडेवारी काढा बाकीकडे नाही पडले काळजावर दगड ठेवून मत दिले. आणि आता सुद्धा तुम्हाला वाटलं तुम्ही आमच्या उमेदवार असा नरेटिव्ह पसरवल्यावर इकडचा समाज मत नाही देणार. दिले मतच दिले. आणि माझं मत असं आहे बघून बोललो माझं. त्यामुळं पण मी बाबा ड्रायव्हर मान्य केलता, संकेत सानप मान्य केलता, मी अनंत गरजे तुमच्या जवळचा पीए मान्य केलता आणि संतोष राग मान्य केलता, मधुकर गरजे मान्य केलते. हेच लोक आहेत पण त्याच्याकडे तुम्ही जिल्ह्यात आले की तुमच्या आवडती भोवती असते आणि तुम्हाला काही बनवते. अहो तुम्ही थोडंफार ऐकून घ्यायला पाहिजे. कोतवाल असतो, मालक असतो. तुम्ही कोतवालांचं ऐकायला लागला हे रगेले एवढं सोपं नाहीये. माझं खरंच नादी लागायचं काम आहे. जे होईल ते होईल राजकारणात, पण वाकून झोपून राजकारण करणारा नाही. झोपणार तुम्हीच म्हणत असता गोपीनाथरावांची शिकवाने उठणार नाही, मारणार नाही, पुन्हा पुढे झोपणार नाही, मोडेन पण वाकणार नाही. मोडेन पण तुम्ही असं करायला नको. हे पण मान्य केले. तुमचा कोणता अनुरोध सांगा. वाढीत मी ज्या दिवशी तुम्ही सभेला आला अनुरोध सांगत ह्यांच्या गाडीत तात्या आपणच इकडं तुम्ही आपण एक 17 वर्षाला सगळ्याचा प्रीतमताईच्या मागच्या निवडणुकीत भोंडे साहेब फक्त प्रीतमताईचा दावा आला ते लगेच फक्त त्यांच्या दावाच्या मागच्या बाकावर बसायचे आणि त्यांनी दावा उतरायचं. एवढाच घंटा करायचा. मेले आम्ही 17 उचलून केले लावून प्रीतम मत द्या बाबा हे करा हे सगळे पाहिजे. आम्ही कधी बी असं लुंटी आवडणार नाही माझी. आम्हाला हे दे आम्हाला हे दे. नाही मिळालं तर नाही मिळालं, काही नाही मिळालं तरी चालेल. 5व्या टर्मचा आमदार आता मी सुद्धा सिनियर आमदार झालोय. सिनियर नाही आष्टी मतदारसंघात सुद्धा मी 5व्या टर्मचा आमदार झालोय. आणि 5वी टर्म ही सिनियर मोस्ट टर्म असते. 5 टर्म निराकरण केले परंतु असं केलं नाही. पंकुताई पंकुताई हा शब्द वापरतो त्याचं कारण असं आहे गोपीनाथराव त्यांना पंकू म्हणायचे आणि आमच्यापेक्षा लहान होत्या म्हणून पंकुताई म्हणणं म्हणजे वेगळं नाही. त्यांना मुंडे साहेब पंकू म्हणायचे. मी सुद्धा पंकुताई म्हणतोय बरं का. पंकजाताई सुद्धा नाही. अहो ताई तुम्हाला ताई साहेब म्हणलं मी. ताई साहेब म्हणलं तुम्ही काय मान राखला माझा. असं कसं काय केलं तुम्ही. हे करायला नको होतं तुम्ही. जे नको ते केलं. मला पाडायला निघाला ही शिट्टी आणतात माझ्या विरोधात. एवढं मोठं बदलाड आहे पंकुताई हे एवढं हळू हलवत नाही. आता तर हे बदलाड परत येतच नाही कधी. मास्तरांनो आज संध्याकाळी जल्लोष साजरा करा. हे मोठं हे बिनकामाचा बोका हा परत कधी उभा राहणार नाही. आणि परत उभं राहिलं तर लाखांनीच पाडेल. तुम्ही जरा जल्लोष साजरा करा म्हणा. जे आहे इनके पास आपला कुछ होगा तो भेज दो. आणि तुम्ही हा आम्हाला म्हणलं कटप्पा हे बाहुबली कशाचा बाहुबली कोणाला. अरे बाहुबली ह्याला म्हणतात ह्याला
जास्तीचं वाटलं तिकडे बोलणार नाही एवढंच म्हणे मला 4 दिवस झालं माझ्या मनाला लागले खरंच माझ्या पायात मनाला लागले कंकुताई असं कसं करू शकतो कंकुताई माझ्या विरोधात कसं काय वागू शकतो माझ्या विरोधात आदेश कसं काय देऊ शकता तुम्ही राष्ट्रीय सचिव भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव तुम्ही कमळ चिन्ह पाडा तुम्ही शेतीला निवडून आणा असं कसं काय म्हणू शकता तुम्ही म्हणाला ही शेती वाढणारच नाही कोणाच्या हातात दिली कोण कुठे तुम्ही शेती ज्याला स्वतःचं चिन्ह सोडून तुताने वाढवा म्हणतो उद्या परवा दिवशी ह्यांचं चिन्ह काय हे सुद्धा विसरून जाते बरं का आणि पुढे सुद्धा तयारीला लागा यांच्या बरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा तिथं बसले तर बरं होईल परंतु मला खूप माझ्या खरंच बाहेर माझे वडील गेले त्यावेळेस मला खूप मनाला लागलं बरं का अहो माझे वडील त्यावेळेस मी मुंडे साहेबांच्या विरोधात चाललो त्यावेळेस माझा म्हणला होता जाऊ नको पंडित आणि दोघांनी गोष्टी फार वेगळी होती माझे वडील नको म्हणले शिवाजी नाकाडे जिल्हा परिषदेचे सदस्य भाऊ तुम्ही होते म्हणले होते आपण दादागिरी करू याव करू मी म्हणलं एकदा आपण दादागिरी करू बंजारी समाजाचा शिवाजी नाकाड्यांना समोर मी तुम्हाला सांगतो शिवाजी नाकाड्यांना जामगावला बोलून घेतलं माझ्या बापाने बांधलेल्या मंदिराच्या तिथं बोलून म्हणलं शिवाजी माझ्या बरोबर यायचे का मुंडे साहेबा बरोबर राहायचे ते म्हणला मी मुंडे साहेबाबरोबर कधी त्याला काय बोलणार लखला मुंडे साहेबाबरोबर राहा समाज तुझ्यावर नाराज होईल पण जरी समाज आक्रमक आहे तुझ्यावर नाराज होईल माझ्या बरोबर येऊ नको पण रावसाहेब शिरसाट हा जरी वंजारी समाजाचा होता तरी तो माझा जिल्हा परिषद माझ्या घरात त्यावेळेस माझ्या बरोबर आता सुद्धा बसला असेल इथं बोलत इथंच असं हा या रावसाहेब शिरसाट माझा जिल्हा परिषद सदस्य उभा आहे अरे खरं तर मी याला जिल्हा परिषद अध्यक्ष करायला पाहिजे होतं रे बिनकामाचं फोंगणाऱ्या केला मी जिल्हा परिषद अध्यक्ष ते म्हणतो प्रवेश करतो इकडं तिकडं अरे लाज वाटली पाहिजे तुला एक मोटरसायकलवर हिंडत होता तू आणि मी जिल्हा परिषद माझ्या भावाने गल्लोरी मी दगड खाल्ले त्यावेळेस माझं डोकं फुटलं माझ्या भावाचं डोकं फुटलं याच ह्या डॉक्टर राऊतचं डोकं फुटलं होतं का आमचं फुटलं होतं माझ्या भावावर ते गल्लोरी नंतर मग आम्ही गल्लोरी चालवल्या उलट्या उठून झालं गेलं सगळं मिटलं गोपीनाथराव मनात काही ठेवणारे माणूस मी जरी लोकसभेची निवडणूक मुंडे साहेबांच्या विरोधात लढले होते कुठं वाकायचं कुठं झोकायचं हे गोपीनाथरावांनी आम्हाला शिकवलं या कानाने कोणी चुगली केली तर या कानाने सोडून द्यायचे सुरेश हे मला त्यांनी सांगितलं आजही तेच करतो लय जरी कोणी कागाने केलं तर मी कोणाचे वाटोळे करत नाही बरं का आणि कुठं गोपीनाथरावांच्या हाताखाली वागलो मी पंकजाताई पंकुताई तुम्ही चांगलं नाही काही शब्द चांगला नाही बरं का हो हे बरं नाही केलं आणि आम्ही तुम्हाला आता तरी विश्लेषण करा आता तरी की तुम्हाला लोणी सय्यदमेर या गावामध्ये लोणी सय्यदमेर कोण आहे लोणीचं वर हात इथे एवढे लोणी सय्यदमेर जिल्हा परिषद गटात एक सुद्धा वंजारी समाजाचं मतदान नाही एक मतदान नाही
दरेकर नाना सुद्धा तिकडे काम करीत होते. नाना तिकडे करीत होते का नाही नाना? फक्त 8 मत बजरंग बाप्पाला जास्त. किती खरं सांगा ना. त्यावेळेस लोकसभेला 8 मत 3000 मताचं गाव आहे. फक्त 8 मत फक्त बजरंग बाप्पाला जास्त आहे म्हणून आमची इज्जत आहे का नाही? आमच्या लोकांनी मत दिलेत का नाही? आणि आता फाकड्याला सुरू दसला बघा ना किती मत पडली. आता पण तुम्ही कसं म्हणता की इकडच्या मराठा समाजाने आम्हाला मत दिलं नाही? मराठा समाजाने मत दिले तुम्ही मान्यच करत नाही. आणि तुम्ही हाकेला गोंडस बाळ म्हणता. भीमराव धोंडेला निवडून आणतो, सुरेश धसला पाडतो. हाके तुम्हाला माहित नसाल 2 जिल्हा परिषदचे अध्यक्ष धनगर समाजाच्या करणारा सुरेश धस आहे. 8 जिल्हा परिषद सदस्य करणारा मी, पंचायत समितीचे सभापती करणारा सुरेश. ओपन जागेवर वंजारी समाजाचा गोवर्धन सोनप, रेखा सानप यांना ओपन जागेवर निवडून आणून पाटोदा तालुक्याचा सभापती करणारा सुरेश धस. तुम्ही आम्हाला ओबीसीचं ज्ञान शिकवणार आणि 11 वेळा येतो हाके कुठून येतो, कसा येतो आणि 50 आमदार आम्ही पाडतो त्याच्या यादीत असतील भीमराव धोंडे यांना मते द्या. अरे पाखाल किती वाईट झालं. हाके गोंडस बाळा येतो अजून कवर बी. हाके महाराज नुसतं बोलण्यावर 5000 मत पडलेत माडा मतदारसंघात आणि 3,82,000चा कारभार ह्या आपल्याला निघाले. कुठं तिकडंच भाषण करा. मी ओबीसी वगैरे हे असलं मला कधी मी शिवलं नाही हो. मी कोणत्या समाजाचं काय केलं नाही, कधी वाईट केलं नाही. अरे गुरव समाज माझ्या बरोबर, नाभिक समाज माझ्या बरोबर, सुतार माझ्या बरोबर, स्वानर माझ्या बरोबर, कंकैया सुद्धा माझ्या बरोबर. कंकैयाचा जिल्हा अध्यक्ष केला का नाही? अरे ढोर समाजाचं मतदान किती आहे? किती मतदान? 180 मत. 180 मतदान येतात त्या यांचं. मी कंकैया समाजाचा ढोर समाजाचा नगराध्यक्ष करून दाखवला. माझ्याजवळ जात नाही पाच नाही हो. आणि हाके साहेब कुणाच्या विरोधात बोलताना थोडस तारतम्य बाळगून बोललं पाहिजे. कुणाच्या विरोधात बोलताय तुम्ही? 80% 85% धनगर समाजाचं मतदान मला झालं. 85% जरा आकडे बघा. शेंडगेवाडी पासून सिंगरवाडी पर्यंत घडा मी नाव सांगतो. शेंडगेवाडी, भोजेवाडी, कोकरेवाडी, सोनारवाडी, हाकेवाडी, मंगरुळांचा काकाश्री, शेखणे, सगळे फुलेवाडी, माळपाची वाडी, सगळ्या तोंड पाट्या. आके साहेब सगळ्या वाड्याने फिरायला 5 वर्ष लागली. तुमचेच पाहणार आहेत तिथं धनगर समाजाचा कॉप मेंबर सुद्धा मी केलाय. दादा हरदास हे असलं जातीपातीच्या राजकारणाला शिकवलं आहे. आपल्या सगळ्यांना विनंती करतो तर उन्माद आणू नका आणि सगळ्यांनी आपापले लोकांचं काम करा. पाया पडा, लोकांचं सहकार्य करा. विठ्ठल आप्पा या ठिकाणी आले, मी त्यांचा आभार मानतो. बंशी भाऊ सुद्धा आले. आणि गावाकडे जाताना शांततेत जा, सहकार्य करा आणि लोकांची कामं करा. राजकारणात माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला गमावून बसलात तुम्ही. आज
वाटलं, काळजाला पिवटून टाकेन इतकं वाईट वाटलं. माझ्या विरोधात फोन नव्हते यायला पाहिजे. मी तुमचा मान सन्मान राखला. नगरपंचायतीला सुद्धा तुम्हाला एकट्यांना बोलवलं, सगळं श्रेय तुम्हाला दिलं. या नगरपंचायत कुठून हाके आणला हा? इथं येतो, भीमराव धोंडेला निवडून आणतो, सुरेश धसला पाडतो. हाके तुम्हाला माहित नसाल, 2 जिल्हा परिषदचे अध्यक्ष धनगर समाजाचा करणारा सुरेश हाके, जिल्हा परिषद सदस्य करणारा मी, पंचायत समितीचा सभापती करणारा ओपन जागेवर वंजारी समाजाचा गोवर्धन सोनत